हे एफडीएचं डिपार्टमेंट आहे ना, हे 2 ठिकाणाहून ऑपरेट होतं. ज्यांना केंद्राचं लायसन्स आहे त्यांना केंद्राचं एफडीए डिपार्टमेंट रेग्युलेट करतं. ज्यांना राज्याचं लायसन्स आहे त्यांना राज्याचं एफडीए त्या ठिकाणी रेग्युलेट करतं. केंद्राचा कायदा काय सांगतो की शेतकऱ्याने आणलं तसं दूध तुम्ही घेतलं पाहिजे. आता भेसळ हा एक वेगळा विषय. दुधाचं उत्पन्न, त्याची दर्जा, त्याची क्वालिटी, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे त्याच्याशी संबंधित आहे. तर केंद्राचा कायदा असं सांगतो, शेतकऱ्यांनी घेतलेलं दूध किंवा सप्लायर्सनी घेतलेलं दूध जसं असेल तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण बाहेर मार्केटमध्ये पाठवताना ते दूध तुम्हाला तसंच्या तसं पाठवता येणार नाही. तुम्हाला ते त्याच दर्जाचं पाठवावं लागेल. ही प्रोसेसिंग कंपन्यांवरची जबाबदारी आहे. आणि प्रोसेसिंग कंपन्यांवरची ही जबाबदारी याच्यासाठी आहे की भेसळयुक्त किंवा कमी प्रतीचं दूध नागरिकांना दिलं जाऊ नये. आणि म्हणून त्यांनी आता काय केलं आहे माहिती आहे, आता बदल केला इथल्या कायद्यात. आता एफडीए डिपार्टमेंटनी आपल्या महाराष्ट्राच्या असं सांगितलं की आता कुठल्याही डेअऱ्यांनी जे दूध कलेक्शनवाले आहेत त्यांनी फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही. स्वप्नीलजी, तुम्ही सांगा, शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? आदिवासी भागातला दूध उत्पादक शेतकरी या दर्जाचं दूध घालू शकतो का? तुम्ही आहे ना सगळे शेतकरी दूधवाले. मग त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकली की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं. आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल. आणि दुधाचं संकलन एकदा कमी झालं की मग दुधाचे भाव वाढतील, हे नक्की आहे. पण दुधाचं संकलन करण्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि राज्य सरकारने घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम गेल्या आठवड्याभरामध्ये जे झालं. आणि त्याच्यामुळं आता तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे लोक आणि हा कार्यक्रम आपण लाईव्ह केलेला आहे, ऐकत असलेले सगळे लोक, त्यांनी हे लक्षामध्ये घ्यावं. याचा दूरगामी परिणाम या दुधाच्या धंद्यावर काय होणार. आमची तर भूमिका हीच आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना 4 पैसे मिळाले पाहिजेत. आणि म्हणून त्याच्यामधून या धंद्याला पहिल्यापासून आपण प्रोत्साहन दिलं. मामासाहेब मोळांच्यापासून आत्तापर्यंत अजितदादांच्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, मग शेतीसाठीची वीज असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील, अरे बाकीच्या गोष्टीच्या बाबत तुम्ही नका काही कॉमेंट तुमच्या देऊ, पण तुमच्या सरकारने 2 लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं. याचा आनंद व्यक्त करणारी तरी तुमची पोस्ट येऊ द्या ना त्याच्यामध्ये. ते सुद्धा जर आमचे कार्यकर्ते काम करणार नसतील तर मग नक्की आपण कुठल्या मार्गाने जायचं हे आता तुम्हीच मला सांगा. याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत